श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 7 डिसेंबर, वार आहे रविवार आणि आज आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची संकष्ट चतुर्थी, त्याचप्रमाणे वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी. तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, या दिवशी रविवार आलेला आहे, मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्थी, आणि ही चतुर्थी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. कारण की लवकरच 2025 हे जे वर्ष आहे तर ते संपणार आहे आणि 2026 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आल्यामुळं हिला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावण महिना जितका पवित्र मानला जातो त्याच प्रकारे हा मार्गशीर्ष महिनासुद्धा पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवसाला हे एक वेगवेगळं असं महत्त्व आहे आणि त्याच पवित्र महिन्यात ही चतुर्थी आल्यामुळं ही खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, कारण चतुर्थी ही तिथी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित असते. यामुळं त्यांना पंचामृतानं किंवा स्वच्छ पाण्यानं अभिषेक घालायचा आहे, त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे, प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत. आणि त्यासोबतच या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे. आपल्याला संध्याकाळी उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. यामुळं आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी या येणार नाहीत. सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, त्यासोबतच आपल्या पतीची देखील भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. तर हा उपाय आपण का करायचा? आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, आपल्या कुटुंबात असणाऱ्या अडचणी, काही दोष असतील किंवा आलेला पैसा हा टिकत नसेल, आपल्या घरातून पैसा हा सारखा खर्च होत आहे, तर यासारख्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला आजचा जो हा उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी बघा, आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे. एकदम पिवळसर मोठ्या आकाराचं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे. हे लिंबू कुठेही सडलेलं असू नये, पिवळसर असं लिंबू घ्यायचं आहे. या लिंबाला बघा आपल्याला मधून कापायचं आहे. ज्याप्रमाणे आपण नेहमी लिंबू कापतो तर त्या पद्धतीनं आपल्याला लिंबू कापून घ्यायचं आहे. त्याचे 2 भाग तयार करायचे आहेत. आता आपल्याला 2 भाग तयार करून झाल्यानंतरनं त्याच्यातील सर्व रस हा आपल्याला पिळून काढायचा आहे. आणि या लिंबाची साल जी आहे तर त्या सालीचा आतील भाग म्हणजे रस असलेला जो भाग आहे तर तो बाहेरील बाजूला काढायचा आहे आणि बाहेरचा भाग आपल्याला आतील बाजूस येईल असा उलटा करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती जे 2 दिवे दिसत आहेत त्या पद्धतीनं आपल्याला या लिंबाचे 2 दिवे जे आहेत तर त्या सालीपासून बनवून घ्यायचे आहेत. एक खोलगट वाटीसारखी ही साल आपल्याला करून घ्यायची आहे, म्हणजे आपले हे 2 दिवे तयार होतील. तर बघा, ती एखाद्या छोट्या पंतीसारखी होणार आहे आणि म्हणजे याचे 2 दिवे तयार होतील. लिंबाचे अनेक उपाय केले जातात. सर्व नकारात्मकता किंवा लागलेले दोष काढून टाकण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही लिंबाचे उपाय सांगितलेले आहेत. लिंबू हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळं या रविवारच्या दिवशी आपण, या चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरातील इडापिडा, दारिद्र्य, नकारात्मकता दूर होते, यासाठी ह्या लिंबाचा उपाय आपण करायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. बघा, आपल्या घरामध्ये ज्यावेळी लक्ष्मी येते, आपल्या घरामध्ये आपण जेव्हा देवघरातील दिवा लावतो, तुळशीजवळ दिवा लावत असतो, तर त्यावेळी करायचं आहे. तर हे 2 दिवे तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कापसाची वाते जे आहेत तर त्या घालून घ्यायच्या आहेत. या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर मग नेहमी दिवा लावण्यासाठी आपण जे तेल वापरतो ते घातलं तरीही चालेल आणि नंतरनं त्याच्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकून घ्यायचे आहेत किंवा तूप घातलं तरी देखील चालेल. या लिंबाच्या दोन्ही दिव्यात आपल्याला फुलवाती घालायच्या आहेत कापसाच्या, आणि हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत.
आता बघा हे दिवे आपल्याला मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचे आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत दोन्ही दिव्यांखाली आणि नंतर आपल्याला याच्यावरती हे 2 दिवे ठेवून प्रज्वलित करायचे आहेत. आता बघा दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकाची 5 बोटंही लावायची आहेत. हे 2 दिवे घेऊन तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. बघा उंबरठ्यावरती ठेवलेले दिवे आपल्याला मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे त्याच्या बाहेर ठेवायचे आहेत. त्याला आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे किंवा फुलांचं आसन द्यायचं आहे आणि हे दिवे त्यावरती ठेवायचे आहेत. एक डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि एक उजव्या बाजूला ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं 2 दिवे आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ठेवायचे आहेत. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा जो आहे उंबरठा आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो. यातूनच चांगली आणि वाईट या दोन्ही ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत असतात. लक्ष्मीचं सुद्धा आगमन या दरवाजातूनच होत असतं. यामुळे आपल्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा येणार नाही. घरातील सर्व दोष अडचणी दूर होतील. घरातील संपूर्ण नकारात्मकता निघून जाईल. यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. आपल्या घरात असणारी भांडणे, क्लेश, कलह नष्ट होतील. तर हे दिवे आज संध्याकाळी तुम्हाला दिवे लावण्याची वेळी म्हणजे घरामध्ये लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये प्रज्वलित करायचे आहेत. ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत तसे दिवे तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत आणि एक मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला बाहेरच्या बाजूला आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या ज्या पण अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी देवघरासमोर बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे. कारण की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्यावरती येणारं प्रत्येक संकट, विघ्न ते दूर करत असतात आणि म्हणूनच आज हा जे 2 दिवे आहेत तर ते लिंबापासून 2 दिवे तयार करून आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला ठेवायचे आहेत. आता बघा हे दिवे आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायचे आहेत. या दिव्यामध्ये जोपर्यंत तेल किंवा तूप आहे तोपर्यंत हे दिवे आपल्याला तसेच जळू द्यायचे आहेत. आता बघा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या जे दिवे आहेत तर ते आपल्याला उचलायचे आहेत आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. कारण की या दिव्यांनी सर्व नकारात्मकता जी आहे तर ती शोषून घेतलेली असते. त्यामुळे हे दिवे आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या दिव्याखाली जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत किंवा इतर कोणत्याही झाडाच्या खाली नेऊन आपल्याला टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे 2 दिवे आहेत तर ते संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं हा तुम्ही उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा. याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.